नमस्कार सर्वांना। आज आपण व्हॉइस ऑफ अंगणवाडी या चॅनलमध्ये PMMVY संदर्भात सर्वच गोष्टी या व्हिडिओमधून क्लिअर करून देणार आहोत। सर्वप्रथम आपण ॲप अनइन्स्टॉल कसे करायचे आणि पुन्हा इन्स्टॉल कसे करायचे ते बघूयात। तर बघा, तुम्ही माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, त्या स्क्रीनमध्ये PMMVY संदर्भातील जे ॲप आहे ते ॲप माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी आहे। आता मी अगोदर ते अनइन्स्टॉल करणार आहे, तर ते प्रोसेस बघून घ्या कसे करणार आहे। तुम्ही बघू शकता आता माझ्या मोबाईलमधले ते ॲप गेलेले आहे। आता बघा, पुन्हा मला ॲप घ्यायचे आहे तर काय करावं लागेल, पुन्हा क्रोममध्ये जावं लागेल। इथं ऑलरेडी माझं लॉग इन केलेलं होतं, त्याच्यामुळे ती डायरेक्ट आलं। याच्यामध्ये सर्चमध्ये जायचं, PMMVY टाकायचं, त्याच्यानंतर याला गो करायचं। गो केल्यानंतर बघा होम पेज तुमच्यासमोर ओपन होईल। होम पेज ओपन झाल्यानंतर हे वंदे मातरम आलं, याला कट करायचं आहे। त्याच्यानंतर बघा इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश यामध्ये सुद्धा तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता, परंतु आपण आता सध्या जी आहे तीच ठेवणार आहोत। यामध्ये बघा हे जे दोन ॲप आहे, हे दोन्ही पण ॲप आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। सुरुवातीला आपण बघणार आहोत की हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचे आहे। मी याला क्लिक केलं आहे बघा। क्लिक केल्यानंतर डाउनलोड ऑप्शन येते, ते डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर ओपन ऑप्शन येणार आहे, तो ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर बघा इथे इन्स्टॉल सांगते, तर मला इन्स्टॉल करावं लागणार आहे। तुम्ही बघू शकता ॲप इन्स्टॉल झालेला आहे, तर याला डन करायचं, बरोबर आहे। डन केल्यानंतर पुन्हा बॅक जायचं आहे, बरोबर। आता एक ॲप आपण इन्स्टॉल केलं आहे, आता आपल्याला दुसरं पण ॲप इन्स्टॉल करायचं आहे, बरोबर। तर ते आहे आधार फेस RD, याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर प्ले स्टोअर ओपन होतं। आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्याच्यामुळं हे अनइन्स्टॉल दाखवते। जर मी हे अनइन्स्टॉल केलं, बघू शकता मी करून दाखवत तुम्हाला। अनइन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा इन्स्टॉल म्हणतं, म्हणजे पुन्हा घ्या म्हणतं, मग मी हे इन्स्टॉल करणार आहे। तुम्ही बघू शकता ॲप इन्स्टॉल झालेले आहे। आता याला ओपन करायचं नाही किंवा काहीही करायचं नाही, याला असंच सोडून द्यायचं आहे, बरोबर। डायरेक्ट आपण इथे मध्ये येणार आहोत, बरोबर। त्याच्यानंतर बघा आपण आता आपले ॲप शोधणार आहोत। आता ॲप कुठे डाउनलोड झाले ते सर्वात अगोदर शोधायचं। आता बघा माझे ॲप इथे डाउनलोड झालेलं आहे, तर मी अगोदर त्याला साईडला घेते। बघा अगोदर मी त्याला साईडला घेते। साईडला घेतल्यानंतर बघा इथे जे आयकॉनिक दिसतं आहे तुम्हाला, त्या आयकॉनिकला क्लिक करायचं, बरोबर। नाही समजलं पुन्हा एकदा सांगते की हे जे ॲप आहे आपलं, त्या ॲपला फक्त धरून ठेवायचे। धरून ठेवलं आहे, हे बघा सोडलं तर ते जातं। धरून ठेवल्यानंतर हा डायलॉग बॉक्स येतो। डायलॉग बॉक्स आल्यानंतर ते म्हणते अनइन्स्टॉल करा, तर आपल्याला अनइन्स्टॉल नाही करायचं आहे। आपल्याला हा आयचा जो ऑप्शन आहे, काही लोकांच्या मोबाईलमध्ये इन्फो नावाने ॲप ते येणार आहे आणि काही याच्यामध्ये आयचे चिन्ह येणार आहे, तर या चिन्हावर क्लिक करायचे, बरोबर आहे। आता स्क्रीन ओपन झाली आहे तुमच्यासमोर, बरोबर आहे। आता ह्या स्क्रीनमधील ज्या परमिशन दिलेल्या नाही आहेत त्या पूर्ण परमिशन इथं आपल्याला द्यायच्या आहेत, बरोबर आहे। तर तुम्ही बघू शकता इथे सर्व परमिशनला नो परमिशन केलेलं आहे,
तर सर्वात अगोदर मी याला क्लिक करते. तुम्ही बघू शकता की कुठलीच परमिशन दिलेली नाही आहे, तर त्याशिवाय माझा ॲप चालणार नाही आहे. तर सगळ्यात अगोदर मी कॅमेराला परमिशन देते आहे. तर तुम्ही बघू शकता आस्क एव्हरी टाईम करायचं नाही, अलाउ ओन्ली व्हाईल युजिंग द ॲप, म्हणजे जेव्हा आपण ॲप चालवणार आहोत तेव्हा याचा उपयोग होईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा बॅक जायचं आहे, लोकेशनला द्यायचं आहे परमिशन, त्याच्यानंतर फोटोज आणि व्हिडिओजला. ह्या सर्व परमिशन आपल्याला FRS करताना आणि डॉक्युमेंटेशन अपलोड करताना याचा फायदा होणार आहे. बरोबर आहे. सर्वात खाली जायचं, बघून घ्यायचं आहे का सर्व परमिशन. याच्यामध्ये सुद्धा मी चेक केलेलं आहे की ऑल परमिशन दिलेल्या आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी बॅक आले. बरोबर आहे. बॅक आल्यानंतर इथे इन्स्टॉल अननोन ॲप्स जे दिसतं आहे त्याला नॉट अलाउड आहे, त्याला अलाउड करायचे. बरोबर. ते बघा सेटिंग बंद होती, आता मी ती सेटिंग ऑन करते. ओके. आता हे झालं आपलं सर्वात महत्त्वाचं काम. आता आपल्याला ॲप ओपन करायचं. आता ॲप ओपन करताना याला क्लिक करायचं. बरोबर. तर ते पुन्हा अलाउ परमिशन मागते, त्याला मी परमिशन दिली. तर बघा माझा ॲप ओपन झालेला आहे. 1.95 दिसत आहे, म्हणजे आत्तापर्यंतच्या अपडेट ॲप याच्यामध्ये आलेला आहे. आता याच्यामध्ये माझा ID आणि पासवर्ड टाकणार आणि त्यानंतर लॉग इन करणार. लॉग इन करताना हा ऑप्शन येतो बघा, युजर ऑलरेडी लॉग इन, म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ऑलरेडी लॉग इन केलेलं होतं आणि डायरेक्ट बॅक गेला होतात, तर ते सर्व डिव्हाइस बंद करण्यासाठी हा ऑप्शन आपल्याकडे आलेला आहे. तर सुरुवातीला मी हा ऑप्शन क्लिक करणार आहे. केल्यानंतर इथे माझा अंगणवाडीचा कोड क्रमांक आला, त्यानंतर इथे माझा मोबाईल नंबर आला. आता मोबाईल नंबर कोणता टाकायचा, ज्यावर तुमचा OTP येणार आहे तोच क्रमांक इथे टाकायचा. बरोबर आहे. बघा तुम्ही बघू शकता मी माझा क्रमांक इथे टाकलेला आहे. इथे व्हेरीफाय करते आहे. व्हेरीफाय केल्यानंतर माझ्या मोबाईलला OTP येणार आहे. OTP आल्यानंतर मी इथे तो OTP सबमिट करणार आहे. आता मला OTP आला आहे. आता मी ते लॉग आउट करते. लॉग आउट केलं बघा, लॉग आउट सक्सेसफुली फ्रॉम ऑल डिव्हाइसेस. ओके, याला मी ओके करते. त्याच्यानंतर माझी स्क्रीन पुन्हा बॅक आली आहे. मग पुन्हा लॉग इन करायचं आहे. बरोबर आहे. आता मी ID पासवर्ड ऑलरेडी टाकून ठेवल्यामुळे ते अपडेट येतं. त्याच्यानंतर जर तुमचं नसेल होत तर तुम्ही डायरेक्ट इथे जाऊन पासवर्ड जो आहे तो चेंज करायचा आहे. सर्वात आधी मला असं वाटतं की तुम्हाला पासवर्ड कसा चेंज करायचा ते सांगूयात. बरोबर आहे. इथं माझा ID आला. आता हा ID तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड, इथं लॉग इनच्या खाली दिसतं आहे फॉरगॉट पासवर्ड. बरोबर आहे. चला तुमच्यासाठी हा पासवर्ड आपण पुन्हा सेट करूयात. फॉरगॉट पासवर्ड. इथे आता तुमचा अंगणवाडीचा 12 अंकी कोड टाकायचा, 11 अंकी कोड टाकायचा आहे आणि त्याच्यासमोर ANG कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचा आहे. तुम्ही बघू शकता माझा अंगणवाडी कोड आणि ANG. बरोबर आहे. तर आता याला करायचं आहे व्हेरीफाय. व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ज्या मोबाईलवर OTP आला तो मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे. ओके. आता बघा मला OTP आला ना, बघू शकता इथे मी OTP टाकत आहे. तुमचा जो काही OTP असेल तो OTP इथे टाकायचा आहे, सबमिट करायचा आहे. बरोबर आहे. आता ते काय म्हणतात की नवीन पासवर्ड क्रिएट करा. बरोबर आहे. नवीन पासवर्ड क्रिएट करताना समोरचे 3 ते 4 अक्षर तुम्ही काय करायचं आहे, सर्वात अगोदर तुम्ही पहिलं अक्षर हे कॅपिटल ठेवायचं.
नंतर बाकीचे अक्षर हे स्मॉल ठेवले तरी चालतील. त्यानंतर @ करायचा आहे आणि जे काही तुम्हाला टाकायचे 1 2 3 4. आता मी ऑलरेडी 1 2 3 4 टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी काय करते 5 6 7 8 टाकते. ओके, बघा RAJ @ 5 6 7 8. पासवर्ड टाकताना ही चूक करायची नाही. सर्वच लेटर एकसारखे टाकायचे नाही. यामध्ये आपलं नावाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असावं, बाकीचे स्मॉल असावेत, @ किंवा एक सिम्बॉल त्याच्यामध्ये असावा. त्याच्यानंतर जे 1 2 3 4 आहे त्याच्यापैकी 4 ते 5 आकडे आपण टाकू शकतो. पासवर्ड हा 8 अंकापेक्षा कमी नसावा. 8 अंकापेक्षा जास्त असला तर तो चालतो. बरोबर आहे. चला आता कन्फर्म करूयात. ओके, पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली. प्लीज लॉग इन. आता मला हा पुन्हा लॉग इन करायचा. बरोबर आहे. आता हा डायलॉग बॉक्स येतो ना, ह्याच्यात जर मी सेव्ह केलं, त्याच्यात बघायचा आपला पासवर्ड बरोबर आहे का. याला सेव्ह जर केलं तर ऑलरेडी स्क्रीनवर येणार आहे. बघा आता मी पुन्हा टाकते. आता मी तो पासवर्ड सेव्ह केला आहे म्हणून तो डायरेक्ट येणार आहे. पण तुम्ही जर सेव्ह नसेल झालं तर इथं चेंज करायचं आणि पुन्हा पासवर्ड टाकायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं. ओके, झालं आहे. आता बघा व्हेरीफायला क्लिक करायचे. आता त्याच्यानंतर हे 10 मिनिट सांगतं, तर पुन्हा 10 मिनिट्स नंतर तुम्ही हे करू शकता. बघा आपल्याला 10 मिनिट्स नंतर हे व्हेरीफाय करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हेरीफाय झालं आहे. मला OTP गेलेला आहे. इथे OTP टाकणार आहे मी. आता 10 मिनटं थांबायचं आहे. सारखं त्याला क्लिक करायचं नाही. सारखं क्लिक केल्यानंतर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला हेडॅक येऊन जातो. त्याच्यामुळे आपण ते काम ठेवून देतो. त्याच्यापेक्षा सारखं करायचं नाही. एकदा ते म्हणतायत ना 10 मिनटं थांबा, तर 10 मिनटं थांबून घ्यायचं आहे. ओके, OTP येऊस्तोवर वाट बघायची. सगळं व्हेरीफाय केल्यानंतर मला 10 मिनिटांनी नंतर OTP आलेला आहे. तर बघा तो OTP मी इथे टाकणार आहे. बरोबर आहे. सर्वांनी जेव्हा ते 10 मिनटं थांबा म्हणतायत तेव्हा 10 मिनटं थांबायचंच आहे. कारण आपण सारखं करतो, त्यानंतर ते पुन्हा चालू होत नाही. त्यामुळे 10 मिनटं थांबून त्यानंतरच आपण OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे. बघा माझं ॲप ओपन झालेलं आहे. बरोबर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.